असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, संध्यास किचन आर्ट अँड ब्लॉगमध्ये मी संध्या आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण करणार आहोत तांब्या पितळाची भांडी स्वच्छ. ती कशी स्वच्छ करायची ते आज आपण पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपण तांब्या पितळाची भांडी स्वच्छ करण्यासाठी. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया. इथे हे तांब्याची भांडी घेतलेली आहेत आणि पितळाची आहेत काही भांडी, आणि ते स्वच्छ करण्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे. एक स्क्रबर घेतलेला आहे आणि एक अशी पावडर घेतलेली आहे. ही तांब्या पितळाची भांडी स्वच्छ करण्यासाठी जी पावडर लागते ती पावडर घेतलेली आहे. आणि त्यानंतर व्हीम घेतलेला आहे किंवा थोडंसं लिक्विड घेतलेलं आहे. हे भांड्यांचं लिक्विड जे आपण भांडे घासण्यासाठी वापरतो ते लिक्विड घेतलेलं आहे. तर चला सुरुवात करूया आपण भांडी स्वच्छ करण्यासाठी. आत्ता आपल्याला ही तांब्याची पितळाची भांडी ओली करायची आहेत. पाण्यातून आपण याला ओलं करून घेऊया थोडं. आणि आत्ता जी ही पावडर आहे तर ही पावडर आपल्याला याला लावायची आहे. इथे नुसती अशी अलगद हाताने ही पावडर लावायची आहे आपल्याला. याच्यातलं सगळं पाणी असं काढून टाकायचं आहे. फक्त भांडी ओली करायची आहेत आपल्याला. त्या भांड्यांमध्ये आपल्याला पाणी ठेवायचं नाही आहे. आणि हे सगळं ही पावडर नुसती अशी अलगद हाताने याला लावायची आहे. हलक्या हाताने याला लावून ठेवायचे आहे. घासायचं नाही आहे जास्त. एक 10 मिनिटं आपल्याला नुसती ही अशी पावडर या सगळ्या भांड्यांना लावून ठेवायची आहे. हलक्या हाताने अशी लावून ठेवायची आहे. सगळीकडे अशी लावायची आहे आपल्याला पावडर ही. ही पांढरी पावडर जी दिसते ते आपल्याला प्रश्न पडला असेल की तांब्या पितळासाठी तर आपण नेहमी पितांबरी वापरतो किंवा चिंच, लिंब, लोणचं असं वापरत असतो आपण. तर आत्ता ही पांढरी पावडर कशी, तर ही पावडर पण खूप छान आहे तांब्या पितळाची भांडी घासण्यासाठी. भैया पावडर म्हणतात याला. याच्याने ॲल्युमिनियमची भांडी किंवा पितळाची वगैरे जी असतात भांडी ती पण खूप छान निघतात. तांब्याची खूप छान निघतात भांडी. असं सगळ्याला आपल्याला असं लावून घ्यायचं आहे. हे आपल्याला फरक दिसत असेल लगेच. लावता बरोबर कसं त्याला शायनिंग आली, लगेच चमक यायला लागली, निघायला लागली भांडी आपली. असंच हे सगळं भांड्यांना लावून घ्यायचं आहे. आणि हे असं आपल्याला 10 ते 15 मिनटं ठेवायचं आहे असंच लावलेलं. आणि 15 मिनटानंतर आपल्याला याला साफ करायचं आहे. याचा फरक लगेच आपल्याला जाणवत असेल, दिसत असेल.
हे आपल्या सगळ्या भांड्यांना पावडर लावून झालेली आहे आणि आत्ता आपल्याला याला घासायचं आहे. तर आपण याला घासून घेऊया सगळ्याला. असं छान आपलं स्क्रब आहे, तर स्क्रब थोडंसं पाण्यात ओलं करते आणि त्या स्क्रबने आपल्याला घासून घ्यायचं आहे. हे आपण हाताने पण घासू शकतो, पण याच्याने थोडंसं रखरखीत असल्यामुळे अजून छान निघेल, म्हणून हे स्क्रबचा वापर करायचा आहे आपल्याला इथे. हे बघा, काहीही याला वेळ लागत नाही, अगदी छान निघतात भांडी सगळी आपली, कमी वेळेत आणि कमी जोर लावता. जास्त ताकद लावायची गरज नाही पडत आहे आपल्याला. अगदी छान अशी आपली सगळी भांडी निघतात ही. हे असं आपण घासून घ्यायचं याला सगळ्याला. याला ताकद लावायची गरज पडत नाही आणि इझिली निघतात सगळी भांडी ही. तर अशी सगळी भांडी मी घासून घेते. ही भांडी पावडरने घासून आणि धुवून तयार आहेत. तर याला जरा बद्धपणा आलेला आहे, असं शायनिंग नाही दिसत आहे याला. तर याला शायनिंग आणण्यासाठी आपल्याला विमने पुन्हा याला एक हात फिरवायचा आहे. आपल्याला साधारण असा एक हात फिरवायचा आहे, त्याच्याने याला अजून शायनिंग येईल आणि छान चमकतील आपली भांडी. कारण या पावडरने जरासा असा बद्धपणा आलेला असतो आपल्या भांड्यांना, त्याच्याने रखरखीत भांडी दिसतात जरा थोडीशी अशी वगैरे. म्हणून मग याला आपल्याला विमने घासायचं आहे. थोडंसं विम लावायचं आहे आपल्याला इथे. विमने छान ते भांडी छान चकचकीत होतात, स्वच्छ होतात, अजून छान मस्त शायनिंग येते आपल्या भांड्यांना मस्त.
तर असं हे लावून घेते मी. विम घ्या किंवा कुठलंही लिक्विड घ्या, सोप लिक्विड. भांड्यांना वापरण्यासाठी जे लिक्विड असतं ते आपण कुठलंही वापरू शकतात. तर असं मी सगळ्या भांड्यांना लावून घेते. ही आपली तांब्या पितळाची भांडी स्वच्छ घासून पुसून तयार झाली आहेत. नंतरचं लिक्विड आपल्याला वाटत असेल तर आपण लावा, नाही लावलं तरी काही हरकत नाही. भांडी खूप स्वच्छ झालेली असतात. तर अशी ही भांडी स्वच्छ आपणही करून बघा आणि कशी झाली आहेत ती मलाही सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि हो, मजेत राहा, आनंदात राहा, हसत राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.